आपल्या अरे बाबा केस खराब झाल्यावर केस माझेच केस मी विंचरले, तुमच्या नाही विंचरले. आमचे संग्राम जगतापजी, संग्राम अरुण काका जगताप, काशीनाथराव दाते, आपल्या सगळ्यांचे ज्येष्ठ सहकारी प्राध्यापक जोगेंद्र कवाडे साहेब, माजी खासदार सुजय विखे पाटील, या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित असणारे इथं डॉक्टर राहुलजी बोधी, ॲडव्होकेट गोरक्ष लोखंडे, अशोक सावंत, रमेश साळवे, सुरेश बनसोडे, सुमेध गायकवाड, परिमल निकम, अजय साळवे, अशोक गायकवाड, सुनील मगरे, दत्तात्रय पानसरे, ज्येष्ठ सुप्रसिद्ध गायक ज्यांचं जे आपल्याला सगळ्या महाराष्ट्राला मंत्रमुग्ध करतात ते आपल्या सगळ्यांचे सहकारी आनंदजी शिंदे, ॲडव्होकेट अभय आगरकर, अनिल शिंदे, अनिल मोहिते, अक्षय कर्डिले, ज्ञानदेव पाडुळे, आपले जिल्हाधिकारी पंकज आशिया, सोमनाथ घारगे, DCP, CEO आनंद भंडारी, आपले महानगरपालिकेचे आयुक्त यशवंतराव डांगे, अनेक मान्यवर इथं उपस्थित आहेत. आमचे वेगवेगळ्या राजकीय पक्षाचे उपस्थित असणारे सर्व सन्माननीय पदाधिकारी, माझे सर्व जमलेले अहिल्यानगर आणि पंचक्रोशीतील जमलेले माझे प्रतिष्ठित नागरिक, विशेषतः आज ह्या महत्त्वाच्या कार्यक्रमाच्या करता आलेले सगळे माझे आंबेडकरवादी सहकारी, जमलेल्या बंधू भगिनींनो आणि माझ्या तरुण मित्रांनो, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याच्या अनावरणाच्या निमित्तानं मी राज्याचा उपमुख्यमंत्री या नात्याने 13 कोटी जनतेच्या वतीनं मी आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो. आज इथं माझं भाषण झाल्यावर आम्ही सगळेजण भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं अनावरण करणार आहोत आणि संपूर्ण माझ्या अहिल्यानगरवासियांच्या दृष्टीनं हा अतिशय आनंदाचा, अभिमानाचा आणि ऐतिहासिक अशा प्रकारचा क्षण आहे. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की देशाला एकतेच्या, समतेच्या, बंधुतेच्या नात्याने बांधण्याची ताकद हे घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांच्या मध्ये आणि त्यांनी दिलेल्या संविधानामध्ये आहे. त्यामुळंच बाबासाहेबांच्या विचाराला आज देखील सगळा समाज वंदन करतो. मी देखील त्यांच्या पुढे नतमस्तक होतो, वंदन करतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे सामाजिक समता, स्वातंत्र्य आणि बंधुता यांचे प्रतीक होते. त्यांनी भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार आणि स्वतंत्र भारताचे पहिले कायदा मंत्री, समाज सुधारक, अर्थशास्त्रज्ञ, तत्वज्ञ आणि शिक्षण तज्ञ म्हणून देखील त्यांनी देशाला नवी दिशा दिलेला आपण सगळेजण इतिहासामध्ये त्यांची नोंद झालेली आहे. आजच्या या ठिकाणी आयोजित केलेल्या बाबासाहेबांच्या पुतळ्याचं अनावरण हा केवळ एक समारंभ नाही, तर त्यांच्या विचाराचा, त्यांच्या कार्याचा हा खऱ्या अर्थाने गौरव आहे. हा पुतळा आपल्या सर्वांना त्यांचं शिक्षण, समता आणि बंधुता या तत्वाचं नेहमीच स्मरण करून देईल. बाबासाहेबांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं अनावरण समारंभानिमित्त आज आपल्याला सगळ्यांना प्रसिद्ध गायक आनंदजी शिंदे साहेबांनी मंत्रमुग्ध केलं. भीमगीतांचा कार्यक्रम हा त्यांचा उभ्या महाराष्ट्रामध्ये अतिशय लोकप्रिय कार्यक्रम आहे आणि त्यांच्या माध्यमातून महामानवांच्या विचाराची ताकद खऱ्या अर्थाने शेवटच्या माणसापर्यंत, जनतेपर्यंत पोहोचवण्याचं काम ते करतात. या कार्यक्रमाच्या निमित्तानं मी प्रसिद्ध गायक आनंद शिंदे साहेबांचं आणि त्यांच्या संपूर्ण टीमचं देखील अभिनंदन करतो. त्यांना मनापासून शुभेच्छा देखील देतो.
भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर द्रष्टे, अभ्यासू आणि व्यासंगी व्यक्तिमत्व होतं. त्यांनी कायदा, पाटबंधारे, मजूर आणि ऊर्जा मंत्री म्हणून केलेलं काम सातत्याने पुढे पिढ्यानपिढ्या सगळ्यांच्या स्मरणामध्ये राहील. बाबासाहेबांनी ज्या ज्या विषयाला हात घातला त्या त्या विषयाचं सोनं करण्याचं ताकद ही त्यांच्या बुद्धिमत्तेमध्ये होती, त्यांच्या विचारामध्ये होती. त्यांचा कार्यकाळ हा पायाभूत सोयीसुविधांचा मुहूर्तमेढ करणारा अशा प्रकारचा ठरलेला आहे. सध्या देशाची प्रमुख जी नीती आहे, जी केंद्रामध्ये देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली ठरते, त्या धोरणामध्ये देखील बाबासाहेब आंबेडकर तेव्हा केलेल्या संकल्पनेचा अंतर्भाव आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना पाहायला मिळतो. लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये डॉक्टर बाबासाहेबांचं लिखाण आजही एक प्रमाण म्हणून मानलं जातं. त्यांनी त्या काळी लिहिलेला विचार आज देखील अतिशय तंतोतंत लागू पडतात. देशासमोर कुठल्याही प्रकारची समस्या सोडवण्याची उपाय ह्या संविधानामध्ये, असं जगातील सर्वश्रेष्ठ संविधान तुमच्या माझ्या भारतातल्या 145 कोटी जनतेच्या करता त्यांनी दिलेलं आहे. बाबासाहेबांनी आपल्याला शिका आणि संघटित व्हा हा संदेश दिला. त्यांच्या या संदेशाने बहुजनांच्या अनेक पिढ्या शिकल्या, शहाण्या झाल्या, संघटित झाल्या. त्यांनी पुढे जाऊन स्वतःचं देशाचं मानवतेचं कल्याण केलं. बाबासाहेबांनी तुमच्या माझ्या भारत देशातल्या गरीब, वंचित, दुर्बल, उपेक्षित बांधवांना समानतेचा हक्क आणि त्यांच्या हक्काच्यासाठी लढण्याचं बळ दिलं. या उपेक्षित घटकांच्या जीवनामध्ये आनंद निर्माण झाला पाहिजे, यासाठी आमचं महायुतीचं सरकार, देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री म्हणून, आमचे उपमुख्यमंत्री एकनाथरावजी, मी राधाकृष्ण विखे पाटील, आम्ही सगळेजण याकरता प्रयत्न करतोय. या वर्षीच्या अर्थसंकल्पामध्ये देखील मी सामाजिक न्यायाच्यासाठी 25,500 कोटी रुपयाची भरीव तरतूद केलेली आहे. त्यासाठी कुठल्याही प्रकारे आपल्या समाजाच्या भल्याकरता, तिथल्या शिक्षणाच्या करता, त्यांच्या विकास कामाच्या करता आमचं महायुतीचं सरकार कुठं निधीची कमतरता भासू देणार नाही. राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, आध्यात्मिक, भौगोलिक अनेक विविधतांनी असलेला तुमचा माझा भारत देश, जम्मू काश्मीर पासून कन्याकुमारीपर्यंत 75 वर्ष अखंड एकजूट ठेवण्याचं आपल्याला यश मिळालं. याचं सर्वात मोठं श्रेय हे घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आणि त्यांनी दिलेल्या या देशाला जे संविधान आहे त्या संविधानाला जातं. मित्रांनो, मी आजच्या माझ्या भाषणातनं संपूर्ण देशाला, राज्याला, आपल्याला सगळ्यांना सांगतो, हे कधी कधी आमचे विरोधक संविधान बदललं जाईल, संविधान काढून टाकलं जाईल अशा प्रकारचा फेक नेरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न करतात. जोपर्यंत चंद्र सूर्य आहे तोपर्यंत कुणी मायेचा लाल त्या संविधानाला धक्का लावू शकत नाही, असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान आहे. आणि त्याच्यामुळं हे सोब्यागोंबियासारखी लोक जे बोलतात त्याच्यावर अजिबात विश्वास ठेवू नका. खऱ्या अर्थाने आपल्याला बाबासाहेबांच्या शाहू फुले आंबेडकरांच्या विचारधारेने सर्व जाती धर्माच्या मध्ये जातीय सलोखा ठेवून पुढे जायचं आहे. आणि तोच विचार तुम्हाला मला एक नवी दिशा दाखवणार आहे. तोच विचार आपल्याला माणसामध्ये माणुसकी टिकवणार आहे. ह्याचा आपण सगळ्यांनी साकल्याने विचार केला पाहिजे. आज खरं तर मला परिमल निकम यांचे वडील कैलासराव जगन्नाथ निकम यांचा आठवण येते. अतिशय जवळचे सहकारी म्हणून त्यांनी अरुण काकांच्या बरोबर, माझ्या बरोबर काम केलेलं आहे. माझे त्यांचे अतिशय जिव्हाळ्याचे संबंध होते. आज स्वर्गीय अरुण काकांची आठवण आल्याशिवाय राहत नाही. मी स्वर्गीय अरुण काकांना आणि कैलासवासी जगन्नाथ निकम आणि इतर पण मान्यवरांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. खऱ्या अर्थाने स्वर्गीय अरुण काकांचा विचाराचा वारसा पुढे नेण्याचं काम आपले लोकप्रिय आमदार संग्राम
अरुण काका जगताप हे या ठिकाणी करतायत, त्याचं मी मनापासून कौतुक करतो, मनापासून अभिनंदन करतो. कधी कधी भाषण करताना कधी गडी घसरतो, परंतु तसं आता घसरायचं नाही. आता आपल्याला सगळ्यांना बरोबर घेऊन जायचं. कुठे गेला? सगळ्यांना बरोबर घेऊन जायचंय आणि त्याच विचाराने आपल्याला सगळ्यांना काम करायचंय. घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जगातलं सर्वोत्कृष्ट संविधान देशाला दिलंय. कुणी मंत्री संत्री असो किंवा राव असो किंवा रंक असो, प्रत्येकाला एका मताचा समान अधिकार त्यांनी दिला. सर्वांना जगण्याची, विकासाची समान संधी देण्याचं काम त्यांनी केलेलं आहे. महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या सारखे आपल्या देशात जन्माला आले, हे तुमचं माझं भाग्य आहे. स्वर्गीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे हे दूरदृष्टीचे नेते होते. ते ज्ञानी होते, ते गुणी होते, ते विज्ञानी होते, राजकारणी, समाजकारणी, अर्थकारणी होते, ते कायदा तज्ज्ञ होते, ते घटना तज्ज्ञ होते, ते अर्थतज्ज्ञ होते, ते लेखक, चित्रकार, पत्रकार, संगीतकार होते. भारतीय राजकारणाला, समाजकारणाला, अर्थकारणाला मजबूत पाया आणि आश्वासक दिशा देण्याचं काम त्यांनी त्या ठिकाणी केलं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी महाड, चौदार तळ सत्याग्रहाचं, सामाजिक सुधारणांच्या चळवळीला त्यांनी बळ दिलं. त्यांच्या मनुस्मृतीचं दहन आंदोलनानं क्रांती घडवली. शेतकरी हक्कांच्या लढ्यांनी देशात एक ताकद उभी करण्याचं काम त्यांनी केलं. अशा घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पूर्णाकृती पुतळा इथं आपल्या अहिल्यानगर महानगरपालिकेने जो उभा केला, त्याबद्दल मी पुन्हा एकदा महानगरपालिकेचं आणि तो पुतळा उभा करण्याच्या करता ज्या माझ्या सहकारी मित्रांनी, विशेषतः सुरेश बनसोडे समिती प्रमुख आणि आंबेडकर पुतळा निर्माण समितीचे सर्व सन्माननीय सदस्यांचं, डांगे आणि त्यांच्या सर्व टीमचं मी अभिनंदन करतो, कौतुक करतो. एक आपल्याला सातत्याने बाबासाहेबांच्या विचाराचं तो पुतळा बघितल्यानंतर स्मरण होत राहील. एक चांगला विचार आपल्या मनामध्ये सतत राहील, अशा प्रकारची अपेक्षा मी व्यक्त करतो. मगाशी बोलत असताना आपले लोकप्रिय आमदार संग्राम जगतापांनी सांगितलं की आम्हाला संविधान भवन निर्माण करायचं आहे आणि त्याला 15 कोटी रुपये लागणार आहेत. मी आत्ताच पालकमंत्र्यांशी बोललो. पालकमंत्र्यांना सांगितलं की तुम्ही DPC मधनं 5 कोटी रुपये द्या, राज्याकडनं मी 10 कोटी रुपये देतो. अशा पद्धतीनं 15 कोटी रुपयाचं संविधान घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाला साजेल, असं ह्या अहिल्यानगरमध्ये लवकरच पूर्णत्वाला जाईल. ह्या प्रकारे मी स्वतः आणि आमचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील साहेब, आम्ही सगळेजण जी काही मागणी आमच्या संग्राम जगतापांनी केली ती आम्ही त्या ठिकाणी पूर्णत्वाला नेऊ. मुंबई चैतन्य भूमीजवळ इंदू मिलच्या जागेवर आपण सगळेजण मिळून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं आंतरराष्ट्रीय दर्जाचं भव्य स्मारक उभारतोय. स्मारकाच्या आधीच्या उंचीपेक्षा नव्या आराखड्यामध्ये स्मारक अधिक भव्य करण्याचा आमच्या महायुती सरकारने निर्णय घेतलेला आहे. हे स्मारक लवकरात लवकर पूर्ण करण्याचा आमचे मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री आणि आमच्या सगळ्या मंत्रिमंडळाचा मनापासूनचा प्रयत्न आहे. शिवशाहू फुले आंबेडकर यांच्या विचारावर आणि रचलेल्या पायावरच आजचा प्रगत, पुरोगामी, समर्थ महाराष्ट्र उभा आहे, हे मी अभिमानाने सांगतो. ह्या महामानवांचा वारसा आपल्या महाराष्ट्राला आहे. हेच आपल्या राज्याचं वेगळेपण आहे. त्यांच्या विचाराचा वसा आपल्याला समर्थपणे न्यायचा आहे. घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या मानव कल्याणाच्या विचारातून जात पात, धर्म, पंथ, भाषा, प्रांत हे सगळे भेद नष्ट होतील. सर्वांच्या कल्याणाची, बंधुतेची भावना वाढीला लागेल. आपल्या सुकन्या चौंडीला ज्यांचा जन्म झाला त्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी पण हाच विचार त्या 300 वर्षापूर्वी तुमच्या माझ्या देशाला आणि राज्याला देण्याचं काम केलेलं आहे. नवी पिढी हे बाबासाहेबांच्या विचारातून प्रेरणा घेऊन
पुढची वाटचाल करतील. देशाचं संविधान, देशाची लोकशाही व्यवस्था या पुढच्या काळात अधिक बलशाली करण्याचा प्रयत्न आपण सगळे मिळून करूया असं आव्हान मी या ठिकाणी करतो. आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं कार्य, त्यांचा विचार पुढे घेऊन जाण्याचा निर्धार या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपण करू. मी पुन्हा एकदा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या कार्याला, स्मृतीला वंदन करतो आणि या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद दादा. तुमच्यासारखा दूरदृष्टीचा नेता आज आम्हाला या अनावरण सोहळ्याचा लाभला, त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार व्यक्त करतो. महानगरपालिकेचे उपायुक्त विजयकुमारजी मुंडे साहेब सर्वांचे आभार मानतील. आणि महागायक आनंदजी शिंदे सरांचा गाण्याचा कार्यक्रम सुरू राहणार आहे. कुणीही जागेवरून उठू नका. अजूनही आपल्याला लोकप्रिय भीमगीतं आनंदजी शिंदे आणि सहकाऱ्यांच्या ऐकायचे आहेत. महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याच्या अनावरण सोहळा प्रसंगी या महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय नामदार श्री अजितदादा पवार, मान्य डॉक्टर राधाकृष्ण विखे पाटील, मंत्री जलसंपदा महाराष्ट्र राज्य तथा पालकमंत्री, माननीय आमदार श्री संग्राम अरुणकाका जगताप, माननीय डॉक्टर सुजयदादा विखे पाटील, माननीय खासदार श्री जोगेंद्रजी